इथं कोण कुणाची कामं करायला लागलाय काय कळणच झाले. त्यामुळे भारत एवढ्या जोरात प्रगती करायला लागलाय की भारताचा डंका बाहेरपर्यंत वाजायला लागलाय. कोण म्हणू शकेल का हे पेट्रोल आहे म्हणून? एक प्रकारे असं वाटतं की पाण्यात कुणीतरी कलर मिक्स केलाय आणि ते पाणी टाकले याच्यामध्ये. चला तुम्हाला आज इथेनॉलची गंमत दाखवतो. म्हणजे एक प्रकारे पैसे देऊन आता आधी रस विकत घ्यायचा आणि मग पेट्रोल विकत घ्यायचं. आता खरा लाल कलर चालू झाला पॉवर पेट्रोलला. म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. भारतामध्येच हे कंपल्सरी का केलं मला हे समजणं झाले की तुम्ही पैसे देऊन तुम्हाला ऑप्शन जर मिळत नसेल तर एक प्रकारे तुम्ही जबरदस्ती करायला लागला गाड्यांवर प्रयोग. जसं की तुम्ही म्हणला की हा नुसता प्रयोग चालू आहे आणि प्रयोग चालू तर तुम्ही फक्त एखाद्या गावावर किंवा 40-50 गाड्यांवर करायला पाहिजे होतं. तुम्ही अख्ख्या भारतावर हे प्रयोग केला म्हणजे आमच्यावर लादलं गेलंय हे सगळं. आपल्या केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात सांगितलं की हा एक्सपेरिमेंट आहे. अहो एक्सपेरिमेंट करायला आम्ही काय उंदर आहे काय? अहो आम्ही माणसं आहे आणि आम्ही तुम्हाला टॅक्स देतोय, आम्हाला चांगली सुविधा मिळणं हे गरजेचे आहे. आपले नितीन गडकरी साहेब जे रोड मंत्री आहेत म्हणजे ट्रान्सपोर्ट मंत्री आहेत ते इथेनॉलवर का बोलतात? जे पेट्रोलियम मंत्री आहेत ते शांत आहेत आणि ज्यांना बोलायला पाहिजे ते शांत आहेत आणि जे रोड मंत्री आहेत ते जर इथेनॉलवर बोलत असतील तर मला 100% काहीतरी गोळ वाटते. तर आम्ही एखाद्या मंत्र्यावर बोललो तर महाराष्ट्राचा अपमान होतोय म्हणतात. आता तुम्ही देशाचा अपमान करायला लागलाय. तुम्ही आमच्याकडे ऑप्शनच ठेवलेला नाही. म्हणजे ओरिजिनल पेट्रोल जर घ्यायचं म्हटलं तर आम्हाला मिळणार नाही. भले आता ह्यांनी साध्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल येते म्हणून पॉवर पेट्रोल टाकले. पॉवर पेट्रोलची जर ही हालत असेल तर त्या माणसानं काय करायचं सांगा. आता ही गाडी आता आपण गॅरेजवरच आहे. ही गाडीने रिपेअर केली. रिपेअर केल्यानंतर त्यांना परत तेच पेट्रोल टाकायचं आणि तोच प्रॉब्लेम परत परत येणार आहे. पैसे देऊन आमच्यावरच एक्सपेरिमेंट का व्हायला लागला? याचा तुमचाही व्यवसाय आहे की स्वतःचा गॅरेजचाच व्यवसाय आणि एवढं सगळं असून देखील आता आम्ही लोकांना सांगतो की पॉवर टाका ज्याच्यामध्ये इथेनॉल कमी असेल. आता ही परिस्थिती जर आम्हालाच भोगायला लागली तर आम्ही कुणाला काय सांगायचं हे आम्हालाच प्रश्न पडला. आता नितीन गडकरी साहेब तुम्ही फक्त रस्त्यांकडे लक्ष दिलं तर बरं होईल. पेट्रोलियम मंत्रालय वेगळं आहे, त्यांनी ह्याची जबाबदारी घ्यावी. कारण आता आपण बघतोय सगळे नितीन गडकरींवरच तुटून पडतात. याचं कारण आता सगळ्यांना माहित आहे की नितीन गडकरींवरच का तुटून पडायचं आहे.